ना सोयाबीन लावायचं काम, ना हळद लावायचं काम, ना उकडायचं काम, ना कशाचं काम. आपलं जायचं अर्धा एक तास लोकांना दर्शन सोहळा सेवा करायची, निघून यायचं. आता महाराष्ट्रातल्या लोकांना इच्छा नाही राहिली मी कीर्तन करावं, फक्त बापू आले पाहिजेत. बरोबर आहे का नाही? पण खूप कठीण आहे, तुम्हाला कळणार नाही. हे बघा, मला उभं राहताना सुद्धा पाय, सोपान महाराजांचं मागं 2 महिने पाठ दुखत होती. लोकांना असं वाटतं महाराज की सोपी आहे गाड्या. अहो रात्रंदिवस ना लेकराचं सुख, ना बायकोचं सुख, ना कोणत्या नातेवाईकाचं, ना कोणत्या लग्नाला, ना कोणत्या मौतीला. फक्त उठलं की कीर्तन एक, कीर्तन कीर्तन दोन्ही, कीर्तन कीर्तन ती कीर्तन आणि कीर्तन चोक कीर्तन. हाच जर आश्रम, मी नारदाच्या गादीवरून सांगतो, हाच जर आश्रम मी पुणे जिल्ह्यात टाकला असता तर कमीत कमी 500 कोटीपर्यंत आश्रम मोठा झाला असता. मला करता येत होतं, तिकडेही आमचं कार्यक्षेत्र होतं. पण इथं काय केलं, ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीचे आपल्यावर उपकार असतात, त्या कर्मभूमीचे उपकार असतात. म्हणून पंचक्रोशीतील मंडळीला माझी विनंती आहे, हे भक्तीचं काय आहे स्थान आहे. इथं बाबासारखे महात्मे होते कुठं आळंदीला नाही, कुठंच नाही. 12ही महिने तुमच्या सेवेमध्ये आहे. मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, हे बघा, संत महात्मे लवकर भेटत नाही. आपण पंचक्रोशीतील मंडळी भाग्यवान आहे बरं की आपल्याला बाबा भेटले महाराज. खरं सांगतो तुम्हाला, खरोखर भाग्यवान आहे तुम्ही. ते काय असतं लोकांना कळत नाही महाराज. ज्यावेळेस कळल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एवढं सुंदर जो आश्रम घडवलाय हा फक्त तुमच्यासाठी. तुमच्या मुलांना योग्य संस्कार मिळावे, तुमच्या मुलांना चांगलं व्हावं, इथं कोणी व्यसन करू नये, हाच आमचा अट्टाहास आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही सर्वच मंडळी येता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे. हा कार्यक्रम चांगला व्हावा, हा कार्यक्रम देखणा व्हावा, याच्यासाठी मी फक्त पैसे खर्च करतो. पण ह्या सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी पंचक्रोशीत तर आहेच, पण 2 महिने ज्यांचा सिंहाचा वाटा नाही, सर्व सप्त्याचा वाटाच त्यांच्याकडे आहे. आमच्या देळगाव गुबेचे नंदूभाऊ, आमच्या हरी पाटील, आमचा शेळगाव आटोलचा बंडू, स्वतःची गाडी आहे, लग्न सराई आहे. लग्नाचा धंदा सोडून कोणी थांबल का महाराज? थांबवू शकत नाही. पण गाडीवर ड्रायव्हर ठेवून हे सर्व मंडळी गावोगावी जाऊन चपात्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था. तुम्ही येण्याच्या अगोदर 40 टॉयलेट तयार असतात. ते कोण करतात? पुरुषोत्तम महाराज थोडे करतात. ती टॉयलेटची व्यवस्था सुद्धा तरी कोणीतरी करत असेल. म्हणून सगळं हे नियोजन हे सर्व पंचक्रोशीतील मंडळी करतात. आणि सर्वात मोठा या सिंहाचा वाटा या सप्त्यामध्ये आमच्या भरतचा आहे बरं बाबा, खरं सांगतो. त्याच्यासाठी प्रेमाने टाळी वाजवा. भरत जर नसला ना तर मी ठरवलं तरी सप्ताह होऊ शकत नाही बाबा, खरं सांगतो तुम्हाला, नाही होऊ शकत. पैसे जरी असले तरी एवढं नियोजन. अहो मी 30 तारखेपर्यंत कीर्तन केले, 1 तारखेला कार्यक्रम सुरू होता. तर हे सगळं नियोजन आमचा भरत करतो आणि तो एकदम निष्कामतेनं, एकाही रुपयाची अपेक्षा त्याला आमच्याकडून नसती. 25 वर्ष झाले तो संस्थांची सेवा करतो. आता तुम्ही रस खासाल, मस्त पेसाल, निघून जासाल. नंतर इथली व्यवस्था कोणी करायची, हे सगळं कसं व्यवस्था करायची, हे सगळं काम आमचा भरत करतो. आणि त्याच्यासोबत आमचे हे नंदूभाऊ, हरिभाऊ, बंडूभाऊ, वाकडे भाऊ, हे सर्व मंडळी तन मन धनाने. त्यांना फक्त फोन केला, पाटील कुठे आहे तुम्ही? किती जरी लग्न असलं, काही जरी असलं, तर हे 10-15 मंडळी सर्व इथं उपस्थित राहतात. आमच्या वाकडे भाऊमुळे यावर्षीचे सगळे स्वयंसेवक आहे. आमच्या वाकडे भाऊसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. सर्वच मंडळी, सर्व आमचे गणेश भाऊ गाडेकर. कुठे गणेश दादा? हे बघा, 2 कॉलेज आहे बाबा त्यांचे स्वतःचे. किती कॉलेज आहे? बसणारे मंडळी, स्वतःचे 2 कॉलेज आहे. कमीत कमी 2000 विद्यार्थी त्यांच्या कॉलेजमध्ये आहे. तरी सुद्धा कीर्तनकार आला की त्यांना बिस्लेरी द्यायची, कीर्तनकार आला की त्यांना बुक्का लावायचा, हार लावायचा. हे सगळे मंडळी सेवा करतात. म्हणून तुम्हाला सांगू, या सेवेनंच हे कार्य चालतंय. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, असंच आपण आश्रमावर प्रेम करावं. पुढच्या वर्षी पाहू. अजून काही त्याची मीटिंग झाली नाही आहे. बचेंगे तो फिर लढेंगे. छोटा हो मोठा हो, चोखोबरायचा सोहळा होणारच. सवे तुके आमेला ते नेगुणा नेला, म्हणते नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. या वर्षी संत चोखोबराय भक्ती आश्रम सर्वांना एक सुंदर अशी संधी आहे की आमचे विशालांना आणि आमचा विलास यांचं नेतृत्वात सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था या वर्षीपासून सुरुवात होणार आहे. आणि जास्त मोठी नाही, फक्त 15 ते 20 मुलं, 15 मुलांची यादी आलेली आहे आमच्याकडं. त्यांनी सुंदर असं वारकरी शिक्षण संस्था आहे. ज्यांना कोणाला आपले मुलं शालेय शिक्षण तथा आध्यात्मिक शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यांनी सुंदर असं आमच्या विशाल अण्णाशी आणि आमच्या विलासदादाशी संपर्क करा. 19 मे ते 30 मे
31 मे या कालावधीमध्ये चिखलीला सुंदर असं शिबिर आहे. कारण शिबिर इथंही घेतलं असतं, पण सप्ताह झाल्याबरोबर लगेच शिबिर, मग शिबिराचं काम आमच्या नागेश भैयाकडे, आणि त्या शिबिरातले 20 मुलं इकडं आणि त्यांच्याकडे 35-30 मुलं आहे. याही संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. चोखोबरायांची सेवा जशी करता आली तशी केली. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली शिवा भगवंताच्या चरणी चोखोबरायाच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते माझ्या संत चोखोबराय ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बसा 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 बाबा बसा बसा 2 मिनिटं ऐका. गेल्या 7 दिवसापासून ज्यांची सुंदर अशी आपण माईक सिस्टीम ऐकत आहात असे चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सोमनाथ भैया आणि आमचा अंकुश दादा, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आपला संत चोखोबरायचा पुण्यतिथीचा महोत्सव महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगामध्ये सुद्धा सगळीकडे पोहोचवायचं काम आमच्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून जे करत आहेत आमचे अमोल भैया आणि त्यांचा सर्व हा सहकारी वर्ग, आमचे नामदेव दादा, ह्या सर्वांसाठी प्रेमाने एकदा टाळी वाजवा. आज आवर्जून उपस्थित असणारे आमचे नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे विकासदादा बेलुकर, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. आमचे तनपुरे दादा, सर्वच मंडळी तुम्ही आहे. वेळ भरपूर झालेला. हा, गेल्या 5 वर्षापासून सुंदर असा आमरस जे देतात, कोणताही माणूस आतापर्यंत म्हणला नाही की आमरस असा आहे, आमरस तसा आहे. अगदी सुंदर लोक म्हणतात महाराज असा आमरस आम्ही कधी खाल्लाच नाही आहे. ह्या आमरसाची सेवा जे करतात आमचे राक्षे दादा, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. त्यांना मी सांगितलं आपल्याला एवढा एवढा लिटर लागतो. तो म्हणे महाराज काळजी करू नका, तेवढा तुमचा आणि माझ्याकडून सुद्धा चोखोबरायासाठी मी आमरस देतो. म्हणून तेही उपस्थित आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद.